झालं. आय एम डन. अरे वा, बघू. नको नको. कशाला? कोण ग तू? रूम सर्व्हिस वाली. रूम सर्व्हिसला इतके महाग कपडे आणि दागिने? हो, तुम्हालाही हवंय तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आमचा हॉटेल स्टाफ जॉईन करा. तुम्हाला मस्त फुलांची साडी मिळेल आणि 9 लाख दागिनाही मिळेल. ओके? थांब. हे घे तुझ्या मेहनतीचं बक्षीस. तेव्हा हेच बाकी होतं. थँक्यू. हा, एक काम करा, तुम्ही हे 10 रुपये ठेवा आणि वरून माझ्याकडून 1000 रुपये ठेवा. एक चांगलं फेस पॅक आणा. तसंही तुमचा चेहरा असा आहे आणि जर तुम्ही चांगलं फेस पॅक नाही वापरलं ना तर अजूनही खराब होईल. हा, ऑल द बेस्ट. अगं ये. चला. डॅम इट, या रेवाला मी कधीही माफ करणार नाही. जे मी आयुष्यात कधी केलं नव्हतं ते सारं मला करायला लावलंय तिने. मला स्वतःचीच किळस येते. ओ बाई, तुमचे पैसे. काय इतका रागावतोस रे माझ्यावर? तुला माहितीये ना, तू माझ्याशी असं वागलास की मी किती अस्वस्थ होते. तुझ्यावर माझं किती प्रेम आहे हेही माहितीये ना तुला. माझ्यावर तू विश्वास ठेवावास त्यासाठी कुठल्याही पुराव्याची गरज नसावी. हा माझा अट्टहास अजूनही आहे अनय. त्या दिवशी अवनीवर हल्ला करणारी मी नव्हते. स्वप्नीलच्या नावाने अवनीला घाबरवणारी मी नाहीये. उद्या या मोबाईल मध्ये असलेला पुरावा तुझ्यापर्यंत पोचता केला ना की माझं काम संपलं असं समजेन मी. यानंतर तरी तू मनापासून कुठल्याही पुराव्यांशिवाय माझ्यावर विश्वास ठेवशील का? देव जाणे, पण तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी मी हे सगळं सहन करायला तयार आहे अनय. गुड नाईट. भाऊसाहेब, बोला की हो. भाऊसाहेब, काल अनय ज्या पद्धतीने रेवाशी वागला ते आम्हाला कोणालाच आवडलेलं नाहीये. अनयला असं वाटतंय की अवनीच्या बाबतीत जी काही संकट येत आहेत त्याच्या मागे रेवा आहे. मला वाटतं एकदा तुम्ही त्याच्याशी या विषयावर बोलावं. तुम्ही त्यांचा हा गैरसमज दूर करू शकाल. एकतर रेवा असं चुकीचं वागणार नाही याबद्दल मला खात्री आहे. पण समजा तिच्या हातून चूक झाली असेल, तिला ती मान्य. रेवाची काहीही चूक नाहीये त्यात. त्या दिवशी त्या आमच्या सोबतच होत्या जी. भाऊसाहेब, मग तुम्ही हे अनयला सांगितलं का नाही? अनयचा तुमच्यावरती नक्की विश्वास बसला असता. भाऊसाहेब, त्या दोघांच्यातला बेबनाव अजून तसाच आहे. सूर्यकांत, 50 पावसाळे पाहिलेल्या संसारात जोडीदार एकमेकांना ओळखत नाही जी. पण कधी कधी 5 पावसाळे पाहिलेल्या संसारात सुद्धा जन्मजन्मांचं नातं निर्माण होतं. खरं तर सासूकडून सुनेला शिकवण मिळायला हवी जी. ते सुनेनं शिकवलंय आम्हाला. संसारात फक्त प्रेम असून चालत नाही बघा, विश्वासही असायलाच लागतो. आणि अनयला रेवावर विश्वास ठेवावाच लागेल, तरच ते नातं टिकेल. आणि आम्हाला खात्री आहे ते रेवाही टिकवतील. आणि हे सगळं आम्हाला रेवानंच सांगितलंय जी. खूप भाग्यवान आहे अनय.
रेवासारखी भाऊक आणि प्रसंगी कणखर होणारी बायको मिळाली त्याला. अहो साहेब, अनय माझा मुलगा असल्याचा अभिमान मला होताच, पण आता रेवा माझी सून असल्याचा गर्व आहे मला. इथून पुढे अनय काहीही पाऊल उचलो, पण मी मात्र रेवाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे आता. देवा, हे सगळं काय चाललंय? एरवी संकटाला मी घाबरले नसते, कारण अनय नेहमीच माझ्या पाठीशी असतो. पण या वेळेला अनयची साथ नाहीये मला. पण आजही तू माझ्या पाठीशी आहेस हे पुन्हा एकदा सिद्ध केलंस. तुझ्या आशीर्वादानेच मी हे धाडस करू शकले देवा. आता हे अनय समोर आल्यावर सगळं व्यवस्थित होईल. या बाबतीत अवनीबद्दल गैरसमज झाला होता, तोही आता दूर झालाय. आता अनय आणि माझ्या नात्यात कसलेही गैरसमज नको. सगळं पहिल्यासारखं कर. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अनय राजे, आता सगळं ठीक आहे? नाही म्हणजे अवनीचं सगळं नीट मार्गी लागलंय का? हो बाबा, आता लागतंय सगळं मार्गी हळूहळू. एक चांगली गोष्ट झाली आहे की कालपासून काही फारसं घडलेलं नाही आणि धमकीचे कॉल्स पण नाही येतात. कुणीतरी खोडसाळपणा केला असेल जी. तुम्ही आता त्यात फार लक्ष घालू नका. सूर्यकांत, आम्ही काही फाईल्स काढल्यात जुन्या, आपण जरा त्या बघून घेऊ. हो चला ना. अनय, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. वा, तुला आत्ता सुचलं का माझ्याशी येऊन काहीतरी बोलण्यासारखं? सुचलं नाहीये, काहीतरी घडलंय म्हणून सांगायचंय तुला. तुझा जास्त वेळ नाही घेणार मी अनय, पण खरंच महत्वाचं आहे म्हणून थांबवलंय तुला. नाही, पण आत्ता माझ्याकडे वेळ नाही. ऑफिसला जायला उशीर होतोय मला. अनय, माझं बोलणं ऐकायला वेळही नाहीये तुझ्याकडे. तू मला काही मिनिटंही देऊ शकत नाहीस? ही तुझी नाटकं बंद कर. मला ऑफिसला जाताना त्रास देऊ नकोस. आधीच तुला खूप सहन केलंय मी, आणि तुझी कुठची नवीन नाटकं सहन करण्याची मला आता इच्छा नाही. तू असं का बोलतोस? रेवा, अजून किती वेळ? ताई, कसं सरप्राईज केलं काय भाऊजी? सरप्राईज फक्त तुम्हालाच देता येतं? अरे तुम्ही असे अचानक? नमस्कार करते. औक्षवंत हो. भाऊजी, आता आम्ही आलो तेव्हा तुम्ही ताईला ओरडत होता. वरदा, अचानक कसे आलात तुम्ही? म्हणजे सगळं ठीक आहे ना? अगं हो, सगळं ठीक आहे. अगदी सहजच आलो आम्ही. घरी गेलो होतो तर घराला कुलूप. रेवाचे आजी आजोबा कुठेतरी बाहेर गावी गेलेत. हॉटेलवरच निघालो होतो, म्हटलं जाता जाता रेवाला भेटून जावं. अर्धाच खरं बोलतायत हा बाबा. अगं, बाबांची तब्येत बरी नव्हती, सारखी तुझी आठवण काढत होते.
म्हटलं आपणच जाऊ गावाला, जरा हवा पालट. हे काय, तुम्हाला बरं नाही आणि तुम्ही हॉटेलमध्ये राहणार? ते काय नाही, तुम्ही इथंच राहायचं म्हणतो आम्ही. छे छे, अहो मुलीच्या सासरी कसं काय राहायचं? मुलीचं घर असताना तुम्ही हॉटेलमध्ये राहिलात तर लोक काय म्हणतील जी आम्हाला? ते काय नाही, साव काकू येईपर्यंत तुम्ही इथेच राहायचं म्हणतो आम्ही. महादेव, यांची राहण्याची नीट व्यवस्था करा. रेवा, हे तुमचे जरी वडील असले तरी आमचे व्याही आहेत, तेव्हा त्यांच्याकडे नीट लक्ष असू दे. अहो साहेब, मी निघतो. असाही मला खूप उशीर झालाय. अरे वा, चला ना बाबा, ये वरदा. चल. बापरे, इथे पण जुते चपला. या रेवा मागे हेरगिरी करण्याच्या नादात काय काय करावं लागलंय मला. कोणती बाई आणि तिचे ते जुते चपला मी साफ केले. मी काय आहे, लॅम्पोस्ट सारखा काय उभा आहेस? काय झालंय? आनंद. काय? अगं आनंद झालाय, आनंद. हो हो, पण कशाचा? असंच, पण ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की आनंदाच्या भरात मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. वाव, माझ्यासाठी? हो, काय ह्याच्यात? बघ ना. परत चपला? मस्त आहेत ना? काय मस्त आहेत. वैतागली मी या चपलांना. उलटी येईल आता मला. का ग, काय झालंय? नाही नाही, काही नाही. अगं सांग ना काय झालं ते. हा, की बूट पॉलिश करून करून मन भरलंय तुझं. तुला कसं कळलं? हे शिपुरापूर आहे. इकडे माझे बरेच मित्रमंडळी आहेत. तू त्या हॉटेलमधून बाहेर पडल्यावर ज्या बाईचे तू बूट साफ केलेलेस ती तुला शोधत शोधत खाली आली. मग त्या हॉटेलपासून काही अंतरावर जाणाऱ्यांना ती तुझ्याकडे बोट दाखवून ती सगळा किस्सा सांगत होती. त्यात माझा एक मित्र देखील होता. त्यांनीच ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचवली. मग काय बाईसाहेब, आता राजगादी हातात येत नाहीये तर नवीन बिझनेस सुरू केलात का? प्लीज, मी अशा गोष्टी करणार? मी तर रेवावर वॉच ठेवायला गेले होते. रेवा तिथे कुणाला भेटायला गेली होती? जर माझं नशीब जोरावर असतं ना, तर मी त्या माणसाला पकडलं असतं. तुझ्या डोक्यात इतक्या विचित्र कल्पना येतात कुठून? पण पुस्तकात असंच काहीतरी लिहिलंय. रेवाचा कुठला तरी जुना मित्र असेल आणि अवनीला घाबरवण्यासाठी रेवा त्याचा वापर करत असेल. अनय पण काल हेच म्हणत होता. तो अनय राजेंचा गैरसमज आहे, कळलं? तुझं हे वागणं म्हणजे गिरे तो भी सरूपर. अगं वाद घालताना तरी म्हणी नीट म्हणत जा ग बाई. गिरे तो भी टांग गुपर असं म्हणतात. तसंच आहे तुझं. इतके पुरावे आहेत तरी तू त्यांच्याकडे लक्ष देत नाहीस. आणि जर तुला माझं म्हणणं मान्य नाहीये तर तूच सांग मला, रेवा तिथे का गेली होती आणि तिचा तिथे जायचा हेतू काय होता? मला कळतं हे सगळं का झालं असावं. अगं तू बघितलंस ना, आज वहिनींचे वडील आले होते. बरं, साव काकूही घर बंद करून गेल्यात. आता मुलीच्या घरचं पाणी देखील पित नाहीत म्हटल्यावर ते तिकडे कसे राहतील ग? म्हणून वहिनी त्यांची हॉटेलमध्ये व्यवस्था करायला गेली असणार.
माझी खात्री आहे. ओ गॉड, रेवाचा वकीलच आहेस तू. तिच्या विरोधात काहीही झालं तरीही नको ते मुद्दे सुचतात तुला बरोबर. पण माझा या सारावर विश्वास नाहीये. रेवाचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. हे बघ रोमिला, तुला जी काही हेरगिरी करायची आहे ना ती खुशाल कर. आमचं पण मनोरंजन होईल ना त्यातून. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, वहिनींचे वडील आलेत. तुझ्या अशा वागण्याने त्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घे प्लीज. आता तर काहीतरी करायलाच हवं. रेवाचे वडील आलेत म्हणून मी काय. रेवाचे वडील, येस. मी तर पहिल्यांदा आले ह्या वाड्यात. गो केवढा आहे हा. भाऊजी हरवत तर नाही ना? ताई, भन्नाट आहे हा तुझं घर खरंच. बरं झालं मी बाबांना बोलले की आपण इकडे येऊया, नाही तर त्यांचं चाललंच होतं की रेवाला बोलवून घेऊ म्हणून. म्हटलं जाऊ दे ना, आपणच जाऊ, तेवढीच हवा पालट, तुझी पण भेट होईल. आणि अगं आजी असेल असं वाटलं होतं. ठीक आहे, तेवढीच चांगली संधी चालून आली राजवाड्यात राहायची. तुला मजा येते ना, यातच मला सगळं मिळालं. पण तुला सांगू, मी ते पहिल्यांदा आले तेव्हा मला नाही अशी मजा घेता आली. तेव्हा सगळे विरोधात होते ना तुझ्या. पण आता बघ, जहागीरदारी नाहीस तू या घरची. वरदा, यात माझं काय कर्तृत्व आहे ग? घरच्यांचा मोठेपणा म्हणून त्यांनी मला हा मान दिला. ते बरोबर आहे. ही ताई, या वाड्यातल्या बंद दाराचं काय झालं ग? मी असं ऐकलं की ते उघडलं. वरदा, या घरात हा विषय बोलला जात नाही, म्हणजे कोणालाच आवडत नाही. त्यामुळे मी तुला इतकंच सांगू शकते की एक वाईट शक्ती होती तिथे, पण आता ती नाहीये, इतकंच. पण ताई, मी असं वाचलंय की वाईट शक्ती असते ना ती कधीच संपत नसते अगं. म्हणजे हा, ते भूत भलेही गेलं असेल, पण माणसातलं वाईट पण, त्याचं काय नाही. अशी माणसं असतातच ना आजूबाजूला. खरंय तुझं, पण अशा वेळेला ना ठाम राहायचं. अगं, मी बोलत काय बसले, बाबांच्या औषधांची वेळ झालीये ना, मी आलेच. एक मिनिट ताई, एक विचारू. आता काय तुझं आणि भाऊजींचं काय झालंय ग? असं काय विचारतेस तू? अगं, तुमच्या वागण्यावरून कळतंय काहीतरी बिनसलंय. वर्धा, अगं असं काही नाहीये. असंच आहे. मी सुट्टी काढून तुम्हाला अख्खी मुंबई फिरवली, तुम्ही साधा शिपुरापूर नाही फिरवू शकत मला? आणि तूही तसं काहीच बोलत नाहीये. काय झालंय काय? काय प्रॉब्लेम काय तुमचा? वर्धा, अगं मी खरंच सांगते, असं काहीच नाहीये. आणि अनय खूप बिझी असतो ग इथे, खूप कामं असतात ना त्याला. तू एक काम कर ना, मी तुला गाडी देते, तू मस्त गाडीतून जा आणि मस्त फिर. हा चल ग, गावात काय गाडी घेऊन फिरायचं, ती बाबा तुमच्या मोठ्या लोकांची गोष्ट आहे. वर्धा, मी चालत जाईन ग, आधी किती फिरायचो आपण. चल मी येते, हे धर. अगं खाऊन तरी जा. नाही, नको नकोय मला. बरं, काळजी घे आणि लवकर ये, वाट बघायला लावू नकोस मला. हो हो. आणि हो, ते भाऊजी आले ना तर चांगलीच खबर घेणार आहे मी त्यांची. हा आले, चल बाय, काळजी घे. आधीच तुला सहन केलंय आणि तुझी नवीन नाटकं करण्याची मला इच्छा नाही.